हॅलो स्टुडंट्स. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण केमिकल कायनेटिक्स या विषयातला अतिशय महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो डिस्कस करणार आहे. त्या पॉइंटचं नाव इथं बोर्डवरती लिहिलेलं आहे बघा. काय आहे? झिरो ऑर्डर रिॲक्शन. जेई आणि नीटला अतिशय खूप चांगल्या प्रकारे प्रॉब्लेम या पॉइंट वरती तयार होतात आणि खूपदा विचारलेले पण आहेत. ते कोणत्या पद्धतीचे विचारले असतात, ते कसे असतात, त्याच्यासाठी पहिल्यांदा ही कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे पूर्ण. काय आहे बघा? झिरो ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया. ठीक आहे. मग आता झिरो ऑर्डर रिॲक्शन मध्ये मी काय करणार आहे बघा. आपल्याकडे एक रिॲक्शन कन्सिडर करूया. समजा A गिव्स अ प्रोडक्ट P अशी एक जनरल रिॲक्शन असेल. या जनरल रिॲक्शन साठी आपण जो रेट लिहिणार आहे तो रेट कसा लिहू शकतो रे? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर x असणार आहे. आता इथं x जे लिहिलेलं आहे ते x म्हणजे काय आहे रे? ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A असेल. ओके. मग x ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू इथं तुम्ही सांगितलेलं आहे झिरो ऑर्डर सांगितलेलं आहे तुम्हाला. झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. मग इथं x इज इक्वल टू किती घेणार? मी 0 घेणार. देयरफॉर रेट इज इक्वल टू काय होईल बघा? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर 0. कारण आपली रिॲक्शन कोणत्या ऑर्डरची आहे? झिरो ऑर्डरची आहे म्हणून मी तो 0 ठेवलेला आहे. देयरफॉर रेट इज इक्वल टू काय होईल बघा? रेट इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे K होणार आहे. याचा अर्थ काय असेल तर कोणत्याही झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी जो तुम्ही रेट लिहिणार आहे तो रेट ऑलवेज कॉन्स्टंट आहे. म्हणजे तो रेट या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती अजिबात डिपेंड नाही म्हणून तर त्याची पॉवर 0 आहे. मग आपल्याला डेफिनेशन लिहायची असेल तर ती डेफिनेशन कशी असेल बघा. डेफिनेशन ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन मी इथे लिहिणार आहे. द रिॲक्शन हुज रेट, माझ्या सोबत जरी लिहिलं तरी चालेल. द रिॲक्शन हुज रेट is independent of concentration of reactant. म्हणजे अशा ज्या केमिकल रिॲक्शन्स असतात की ज्या रिॲक्शन साठी जो तुम्ही रेट लिहिणार आहे तो रेट जर कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंडंट नसेल तर अशा केमिकल रिॲक्शनला आपण काय नाव देणार आहे तर ती रिॲक्शन झिरो ऑर्डरची असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण एक रिॲक्शन कन्सिडर करूया. म्हणजे कोणती ती रिॲक्शन कशी असते झिरो ऑर्डरची ती ऍक्च्युअली आपल्याला समजेल. याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल मी घेणार आहे काय बघा. H2 गॅस आहे प्लस I2 गॅस आहे. किंवा आपण सिंपली जर असं केलं तर कसं बघा 2 टाइम्स ऑफ HI गॅस आहे आणि हा जो गॅस आहे हायड्रोजन आणि आयोडीनचा जो गॅस आहे याचं जे डिकम्पोजिशन आहे ते कसं होणार आहे? H2 गॅस प्लस I2 गॅस असं हे डिकम्पोजिशन होणार आहे. मग याच्या गॅस नावाचं जे डिकम्पोजिशन आहे ते कुठं होत आहे तर मेटलच्या सरफेस वरती. आणि ते एक मेटल आपण घेतलेला आहे, गोल्ड नावाचा मेटल घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी? डिकम्पोजिशन ऑफ गॅसेस on metal surface म्हणजे मेटलच्या पृष्ठभागावरती तुमचा जो गॅस आहे तो काय होणार आहे? डिकम्पोज होणार आहे. मग ही जी डिकम्पोजिशनची जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनचा जो काही रेट असेल तो जो रेट आहे तो रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला असेल तर सरफेस एरिया ऑफ मेटल. ओके. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या केमिकल रिॲक्शन्स असतात त्या केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे तो HI नावाच्या गॅसच्या कॉन्सन्ट्रेशन वरती अजिबात डिपेंड नसतो. तर तो कशावरती डिपेंड असतो तर तो तुमचा मेटल जो आहे गोल्ड नावाचा त्याच्या मेटलच्या सरफेस वरती डिपेंड असतो. मग त्या मेटलचा सरफेस एरिया किती आहे? समजा पहिल्यांदा रिॲक्शन करताना गोल्ड मेटलची प्लेट एवढी असेल आणि दुसऱ्यांदा रिॲक्शन करताना गोल्डचा मेटलची प्लेट एवढी असेल. हा सरफेस एरिया आणि हा सेकंडचा सरफेस एरिया जर बघितला तर हा सरफेस एरिया अतिशय जास्त आहे. मग इथं तुमचं जे डिकम्पोजिशन आहे ते कसं होणार आहे? फास्ट होणार आहे. म्हणजे या सिच्युएशन मध्ये डिकम्पोजिशन इज फास्टर. ओके. मग केमिकल रिॲक्शनचा रेट कुठे डिपेंड आहे तर सरफेस एरियावरती डिपेंड आहे. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया. कोणतं एक्झाम्पल आहे बघा. हायड्रोजन गॅस आहे प्लस ब्रोमीन गॅस आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन करा आणि काय मिळवा? HBr गॅस मिळवा. परंतु HBr गॅस मिळवत असताना ही जी रिॲक्शन आहे ती सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. म्हणजे ऍरो वरती लिहिणार आहे मी Hmu. म्हणजे या केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला असणार आहे? इंटेन्सिटी ऑफ सनलाइट असणार आहे. इंटेन्सिटी ऑफ सनलाइट. ओके. कारण आपल्याला माहित आहे Hmu म्हणजे काय आहे रे? Hmu म्हणजे आहे एनर्जी. आणि ती जी एनर्जी आहे ती कुठून आलेली आहे तर सनलाइट मधून आलेली आहे. आणि सनलाइट मधून जी एनर्जी तुम्ही इथे इन्सिडेंट केलेली आहे ती इन्सिडेंट केलेली एनर्जी हायड्रोजन गॅस आणि ब्रोमीन गॅस काय होतात? रिॲक्ट होतात आणि HBr गॅस तयार होतात.
मग इथं हायड्रोजन गॅसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, ब्रोमिन गॅसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, याच्याशी आपल्याला घेणं देणंच नाही ना, कारण रिॲक्शनचा रेट कुणावरती डिपेंड आहे, तर सनलाईट वरती डिपेंड आहे. समजा ही रिॲक्शन जर तुम्ही डार्कनेस मध्ये जाऊन करायला लागला तर ही रिॲक्शन पॉसिबल आहे का रे, अजिबात पॉसिबल नाही. म्हणजे या रिॲक्शनला जर घडून यायचं असेल, कंप्लीट व्हायचं असेल तर ती रिॲक्शन सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये केली पाहिजे आणि सनलाईटची इंटेन्सिटी जिथे किती आहे याच्यावरती त्या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. ओके, तर मला वाटते तुम्हाला समजलं असेल की झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, तर त्याचे डेफिनेशन काय असते आणि त्याचे एक्झाम्पल्स काय असते हे आपण इथं लिहिलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे कायनेटिक्स ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन, म्हणजे त्याच्यासाठी इंटिग्रेटेड रेट लॉ बघायचं आहे. त्याच्यापूर्वी हे पहिला सगळे कॉपी करून घ्या. ओके, आता नेक्स्ट हेडिंग आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता कोणतेही रिॲक्शन असू दे, मग ती झिरो ऑर्डर असू दे, फर्स्ट ऑर्डर असू दे, सेकंड ऑर्डर असू दे, ती रिॲक्शन कशी कंप्लीट होते हे फक्त आपल्याला माहित पाहिजे. समजा आपल्याकडे एक रिॲक्शन आहे A gives the product P, अशी एक केमिकल रिॲक्शन आहे आणि या केमिकल रिॲक्शन मध्ये आपण काय सांगितलेलं आहे तर ती झिरो ऑर्डर आहे. मग झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी ती रिॲक्शन कंप्लीट कशी होणार आहे हे आपल्याला जरा चेक करायचं आहे. समजा t is equal to 0 आहे, म्हणजे टाइम 0 आहे, त्यावेळी आपण अजून रिॲक्शनला सुरुवात केलेली नाही, तेव्हा A चं जे रिॲक्टंट A जो इथं आहे त्याचं जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल ते किती होतं, A नॉट असेल आणि प्रोडक्ट P चं कॉन्सन्ट्रेशन किती होतं त्यावेळी 0 होतं. at t is equal to t म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर टाइम नंतर रिॲक्टंट A चं कॉन्सन्ट्रेशन काय झालं असेल ते कमी झालं असेल. मग ते रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कितीने कमी झालं, सपोज x इतकी अमाउंट कमी झाली, सपोज x इतकी अमाउंट कमी झाली. मग दोघांची स्टॉइकियोमेट्री सेम आहे, A ची पण स्टॉइकियोमेट्री आणि P ची पण स्टॉइकियोमेट्री सेम आहे. मग A नावाच्या रिॲक्टंटचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे तेवढंच कॉन्सन्ट्रेशन P चं तयार होणार आहे. म्हणजे P किती तयार झाला असेल, x तयार झाला. मग इथं A नावाचा रिॲक्टंट पर्टिक्युलर टाइमला किती शिल्लक राहिला असेल, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती होतं, A नॉट होतं, त्यातलं कितीने कमी झालेलं आहे, x इतकी अमाउंट कमी झाली. मग शिल्लक किती राहिला असेल रे, A नॉट मायनस x इतकी अमाउंट शिल्लक राहिलेली असणार आहे आणि यालाच आपण म्हणणार आहे AT. AT इथे काय लिहिणार बघा, AT इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A लेफ्ट ऍट t इज इक्वल टू t. म्हणजे पर्टिक्युलर टाइमला इथं जे शिल्लक राहिलेली अमाउंट आहे ती तुमची असेल AT आणि x अमाउंट काय सांगते, x इज इक्वल टू अमाउंट रिॲक्टेड, म्हणजे जी अमाउंट रिॲक्ट झालेली आहे ती तुम्हाला x ची व्हॅल्यू देणार आहे आणि A नॉट ची व्हॅल्यू काय देते सांगा जरा. A नॉट म्हणजे आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ओके, आता हे तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्याही केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे तो रेट कुठे डिपेंड असतो किंवा कोणावरती डिपेंड असतो, तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला का कॉन्सन्ट्रेशन लेफ्टला. म्हणजे हे माहित पाहिजे की रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. म्हणजे कोणत्याही केमिकल रिॲक्शनचा रेट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावरती डिपेंड असतोच, परंतु जसं जसं टाइम पुढे जाईल तेव्हा इथं शिल्लक राहिलेली जी अमाउंट आहे, अमाउंट लेफ्ट ऍट t इज इक्वल टू t, त्या अमाउंट वरती कोणत्याही केमिकल रिॲक्शनचा रेट कसा असतो, डिपेंड असतो. मग मला या रिॲक्शन साठी A gives P, ही जी रिॲक्शन आहे आपली A gives P, या रिॲक्शन साठी जर मला रेट लिहायचा असेल तर तो रेट मी दोन वेळा लिहिणार आहे, दोन वे मध्ये लिहिणार आहे. पहिला वे म्हणजे तुमचा डिफरन्शियल रेट आणि दुसरा रेट म्हणजे तुमचा लॉ ऑफ मास ऍक्शन वरून. म्हणजे पहिला तर इथं लिहिणार आहे मी फ्रॉम डिफरन्शियल रेट. ओके, मग डिफरन्शियल रेट वरून तुम्ही कसं सांगणार आहे रे, dA डिवाइडेड बाय dt, म्हणजे इथं फक्त मायनस साइन येणार कारण मायनस हा रिॲक्टंट साठी येणार आहे आणि d ऑफ इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ A असेल इज इक्वल टू काय असणार आहे, रेट असणार आहे. बरोबर का रे. तर हे तुमचं इक्वेशन आलेलं आहे आणि याच्यावरून दुसरं जे इक्वेशन आपण लिहिणार आहे ते कुठलं कशावरून लिहिणार आहे तर लॉ ऑफ मास ऍक्शन. लॉ ऑफ मास ऍक्शन वरून कसं लिहिणार आहे बघा, लॉ ऑफ मास ऍक्शन वरून जो तुम्ही रेट लिहिणार आहे तो इथे लिहितोय मी. रेट इज इक्वल टू कसं लिहिणार आहे जरा चेक करा, तर k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ची पॉवर 0, कारण ते झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. मग A ची पॉवर 0 म्हणजे आपल्याला माहिती आहे फक्त k असतं. हे एक नंबरचं इक्वेशन आहे, हे दोन नंबरचं इक्वेशन आहे. जर एक नंबर आणि दोन नंबरचं इक्वेशन जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर पहिल्या इक्वेशन मध्ये जो रेट आहे तो हा आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये जो रेट आहे तो हा आहे. दोन्ही इक्वेशन प्रमाणे जो तुम्ही रेटचं एक्सप्रेशन लिहिलेलं आहे ते कसं पाहिजे, हा सेम पाहिजे. ओके, मग फ्रॉम 1 and 2 मी काय लिहिणार बघा, फ्रॉम 1 and 2 जो रेट आहे तो इक्वल पाहिजे. म्हणजे डिफरन्शियल रेट काय आहे, मायनस dA अपॉन dt
इज इक्वल टू तुमचा लॉग मास सेक्शन वरून रेट काय आलेला आहे तर फक्त के आलेला आहे. आता इथं फक्त आपल्याला हे नोटीस केलं पाहिजे की तुम्ही जे इथं कॉन्सन्ट्रेशन के लिहिलेलं आहे ते कॉन्सन्ट्रेशन कुठलं पाहिजे तर 80 नावाचं पाहिजे, कारण तुमचा रेट हा कुठं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर 80 ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. थोडंसं हे इक्वेशन जर आपण अरेंज केलं तर आपल्याला इक्वेशन कसं मिळणार आहे बघा. इथं मी लिहिणार आहे DAT इज इक्वल टू हे मायनस साइन जर इथं आलं तर मायनस के झालं, dt जर इकडे आलं तर हे dt इथं आलं. ओके, आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे म्हणजे इथे लिहिणार मी टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. ओके, इंटिग्रेशन घेत असताना आपल्याला इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युले माहित पाहिजे. त्यापैकी पहिला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x, हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे इंटिग्रेशन कसं होणार बघा, d ऑफ at इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस के इंटू dt. आता इथे इंटिग्रेशन घेत असताना आपण कुठं लिमिट ठेवलं का बघा, जरा चेक करा. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काही लिमिट ठेवलं का नाही. म्हणजे आपण इंटिग्रेशन जेव्हा हे सॉल्व्ह करणार आहे तेव्हा फायनल आन्सर मध्ये आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागणार आहे, तो म्हणजे इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. आता इथं जर आपण याला x समजलं तर इंटिग्रेशन ऑफ dx काय आलं बघा, x म्हणजे 80 इथं फक्त शिल्लक राहिलेला आहे इज इक्वल टू इथं हे मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर आलं, कॉन्स्टंटला पण बाहेर घेतला पाहिजे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ इथं काय आहे dt आणि इंटिग्रेशन ऑफ dx चा फॉर्म्युला आहे x म्हणजे इथे लिहिणार मी t. आणि आता सांगितलेलं आहे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट ठेवलं का नाही, म्हणून आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागणार आहे. तो कॉन्स्टंट म्हणजे आपला c ची व्हॅल्यू आहे. याला आपण नंबर देऊया किती बघा, 3 नंबरचं इक्वेशन आलं आपल्याकडे. आता आपल्याला चॅलेंज काय आहे तर वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ c. इंटिग्रेशन कॉन्स्टंटची आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे. मग इथे लिहिणार आहे मी टू फाइंड व्हॅल्यू ऑफ c. जर तुम्हाला c ची व्हॅल्यू शोधायची असेल तर तुम्ही काय करा, इथे लिहिणार आहे मी t इज इक्वल टू 0 ही कंडिशन तुम्ही घ्या. म्हणजे इनिशियल कंडिशन किती होती, इनिशियल टाइम किती होतं त्यावेळी तुम्ही बघा, विचार करा. जेव्हा t इज इक्वल टू 0 होतं तेव्हा 80 ची व्हॅल्यू किती असेल रे, 80 इज इक्वल टू किती असणार बघा, t च्या ठिकाणी 0 ठेवा म्हणजे 80 इज इक्वल टू किती असणार आहे a नॉट असणार आहे, बरोबर ना. म्हणजे जेव्हा टाइम 0 होतं तेव्हा शिल्लक राहिलेली अमाउंट ही दुसरी कोणीच नसून कोण असणार आहे, सुरुवातीची अमाउंट असणार आहे, बरोबर का. पण 80 च्या ठिकाणी तुम्ही किती ठेवणार रे, a नॉट ठेवलं इज इक्वल टू इक्वेशन काय आलं पुढं मायनस के इंटू टाइम किती आहे 0 आहे प्लस इथं c लिहिलं, बरोबर ना. टाइमच्या ठिकाणी 0 ठेवलं मग a नॉट ची व्हॅल्यू काय आली बघा, a नॉट इज इक्वल टू c ना, हे 0 झालं. मग थोडक्यात आपल्याला c ची व्हॅल्यू किती मिळाली a नॉट. म्हणजे जे तुमचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय रिप्रेझेंट करते रे, इंटिग्रेशन कॉन्स्टंटला रिप्रेझेंट करते. मग ते आपण 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये c ची व्हॅल्यू जर ठेवली तर 80 ची व्हॅल्यू काय आली बघा, 80 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉरी इथं येणार आहे मायनस kT प्लस c ची व्हॅल्यू किती आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ a नॉट. जर आपण थोडंसं अरेंजमेंट केलं याला तर कसं होईल बघा, 80 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a नॉट मायनस kT आणि दिस इज द फोर्थ इक्वेशन. आणि इक्वेशन जे 4 नंबरचं आहे तेच तुमचं काय आहे जरा चेक करा, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. अतिशय महत्त्वाचं इक्वेशन आपण आज डिराइव्ह केलेलं आहे या लेक्चर मध्ये. इंटिग्रेटेड रेट लॉ काय आहे बघा, 80 इज इक्वल टू a नॉट मायनस kT. इथं जो 80 आहे तो 80 म्हणजे कोण आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ a लेफ्ट ॲट t इज इक्वल टू t. त्यानंतर a नॉट ची व्हॅल्यू काय देते आपल्याला, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन देते. इथं फक्त k म्हणजे कोण असेल सांगा, k म्हणजे रेट कॉन्स्टंट आहे, k इज इक्वल टू कोण असेल रे, रेट कॉन्स्टंट. आणि t इज इक्वल टू कोण असेल तर टाइम असेल. ओके, तर या इक्वेशनच्या मदतीने आपण काय करू शकतो, पर्टिक्युलर टाइमला शिल्लक राहिलेली अमाउंट किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, लिहून घ्या. मस्त. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन बघितल्यानंतर आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन थोडंसं करायचं आहे. कारण एक्झामला काय होतं, काही ग्राफ दिले जातात आणि त्या ग्राफ वरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मग तो ग्राफ कुणाचा आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डरचा आहे, फर्स्ट ऑर्डरचा आहे का सेकंड ऑर्डरचा आहे, हे जर तुम्हाला तिथं ग्राफ वरून समजलं तर तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, मग थोडंसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करत असताना आता जे आपण इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन जे फाइंड केलेलं आहे ते इक्वेशन काय होतं रे, 80 is equal to concentration of A naught minus KT. अतिशय इम्पॉर्टंट इक्वेशन आहे तुमचं इंटिग्रेटेड रेट लॉचं. इथं 80 म्हणजे काय असेल तर ते मला जरा एकदा डबल सांगा. 80 is equal to काय असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A लेफ्ट ॲट T is equal to T. म्हणजे हे तुमचं जे टाइम असेल ते काहीही असेल
त्या टाइमला इथं अमाऊंट जी शिल्लक राहिलेली आहे ती अमाऊंट. ओके, ए नॉट ची व्हॅल्यू काय असेल सांगा. ए नॉट म्हणजे तुमचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. के ची व्हॅल्यू कोण असेल सांगा. के म्हणजे रेट कॉन्स्टंट आहे, रेट कॉन्स्टंट. आणि टी म्हणजे काय असेल तर सगळ्यांना माहित आहे टी इज इक्वल टू टाइम असेल. आता या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे आणि तो ग्राफ प्लॉट करत असताना आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोघांची मदत घेतो, बरोबर ना. मग या इक्वेशन मध्ये कोण कोण कॉन्स्टंट आहे, कोण कोण व्हेरिएबल आहेत ते फक्त आपण जरा थोडंसं समजून घेऊया. इथं एटी म्हणजे काय असेल तर सांगा मला. एटी इज इक्वल टू काय असेल तर आता सांगितलंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए लेफ्ट ऍट टी इज इक्वल टू टी. म्हणजे पर्टिक्युलर टाइमला जी शिल्लक राहिलेली अमाऊंट आहे ती तुमची एटी ची व्हॅल्यू असेल, बरोबर ना. ओके, मग जसं जसं टाइम पुढे जाईल, जसं जसं टाइम बदलेल तसं मला सांगा एटी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील का चेंज होईल. काय होणार आहे रे, चेंज होणार आहे. म्हणजे हे कोण असेल रे, व्हेरिएबल, बरोबर ना. एटी कोण आहे, व्हेरिएबल. जर ए नॉट ची व्हॅल्यू बघितली तर ए नॉट म्हणजे काय आहे रे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ची व्हॅल्यू ती तुम्ही फिक्स घेतलेली आहे, त्यामुळे ते कसं पाहिजे तुमचं कॉन्स्टंट पाहिजे ना. ओके, गुड. त्यानंतर रेट कॉन्स्टंट. के के म्हणजे जो आहे रेट कॉन्स्टंट, याच्या नावातच नाव लिहिलेलं आहे तुम्ही कॉन्स्टंट. म्हणजे हा कोण असेल, एक कॉन्स्टंट आहे. आणि तुमचा जो टी आहे टाइम, गाव का बच्चा बच्चा जानता है टाइम कसा असतं रे, व्हेरिएबल. ओके ना. म्हणजे तुमचा जो ग्राफ असेल एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये, तो ग्राफ आपण कॉन्स्टंट मध्ये प्लॉट करतो का व्हेरिएबल मध्ये प्लॉट करतो. तो ग्राफ कुठे प्लॉट होणार आहे तर व्हेरिएबल मध्ये प्लॉट होणार आहे. मग व्हेरिएबल कोण कोण आहेत बघा. एटी आणि टी असे दोन व्हेरिएबल आहेत. एटी ला तुम्ही वाय ऍक्सिस ला घ्या आणि टाइम ला तुम्ही वाय ऍक्सिस ला हे घ्या आणि टाइम ला कुठे घ्या, एक्स ऍक्सिस ला. म्हणजे जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला तर तो ग्राफ कसा असेल थोडासा जरा चेक करा. दिस इज युअर ग्राफ. हा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस ला तुम्हाला टाइम घ्यायला सांगितलेलं आहे, वाय ऍक्सिस ला तुम्हाला एटी लिहायला सांगितलेलं आहे. थोडंसं जे इक्वेशन आहे ना, जे इंटिग्रेटेड रेट लॉज होते, मी इथे डबल लिहिणार आहे. एटी इज इक्वल टू ए नॉट मायनस के टी, बरोबर ना. या इक्वेशन मध्ये हे वाय ला आलेलं आहे आणि तुमचं टाइम कुठं आलेलं आहे, एक्स ऍक्सिस ला. ओके, मग वाय इज इक्वल टू सी मायनस एम एक्स. हे इक्वेशन आपल्याला मिळालं कुठलं बघा, वाय इज इक्वल टू सी मायनस एम एक्स. अँड दिस इज द स्ट्रेट लाईन इक्वेशन, बरोबर का रे. स्ट्रेट लाईन इक्वेशन म्हणजे तुमचा जो इथं ग्राफ प्लॉट होणार आहे तो ग्राफ एक कर्व वगैरे नसणार आहे. तो ग्राफ कसा असणार आहे, एक स्ट्रेट लाईन असणार आहे. परंतु या ग्राफ मध्ये जो एम आहे, एम म्हणजे कोण असतो, स्लोप असतो. आणि तो स्लोप काय आहे बघा, निगेटिव्ह आहे. म्हणजे स्लोप निगेटिव्ह आहे याचा अर्थ काय, तुमचा ग्राफ कसा पाहिजे, एक्सपोनेन्शियली डिक्रीज पाहिजे. म्हणजे तुमचा ग्राफ कसा येणार आहे थोडंसं जरा चेक करा. असा तुमचा ग्राफ असणार आहे. ओके, कारण स्लोपची व्हॅल्यू तिथं आपल्याला कशी आले रे, निगेटिव्ह आलेली आहे, बरोबर ना. या इक्वेशन मध्ये या पॉइंट पासून हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला आपण इंटरसेप्ट म्हणतो. ते इंटरसेप्ट काय आहे तर ए नॉट असेल, बरोबर ना. हे तुमचं टाइम आहे. आणि तर स्लोप म्हणजे जर तुम्ही कंपेअर केला तर मायनस एम इज इक्वल टू मायनस के असं तुमचं इक्वेशन आहे. याच्यामध्ये एम इज इक्वल टू काय असेल, के. म्हणजे तुमचा जो स्लोप असेल तो स्लोप म्हणजे नथिंग बट रेट कॉन्स्टंट आहे. स्लोप म्हणजे कोण असणार आहे रे, रेट कॉन्स्टंट. म्हणजे या ग्राफ वरून जर तुम्हाला रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर माहित असेल तर ती तुमची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, ती व्हॅल्यू कुठली असणार आहे, स्लोपची व्हॅल्यू असणार आहे. आणि हे आहे तुमचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द इंटिग्रेटेड रेट लॉस फॉर द झिरो ऑर्डर रिएक्शन. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे बघा, झिरो ऑर्डर रिएक्शन साठी हाफ लाईफ बघायची आहे. आणि ती हाफ लाईफ वरून काही प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत, ते कसे सॉल्व्ह करायचे ते पण बघायचं आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला भेटूया. ओके, थँक्यू.